मंडळी, मी स्नेहा कोगदे फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते। तर कसे आहात? आय होप तुम्ही सर्वजण मस्त मजेत आनंदात स्वस्त आणि तंदुरुस्त असाल। सो मंडळी, आता मी रेडी झालेली आहे कारण मला मार्केटमध्ये जायचं आहे। सर्व कामं झालेले आहे। खरं तर जावई आलेले आहेत, त्यामुळे असं नेहमी बाहेर जाणं अजिबात चांगलं वाटत नाहीये मला, पण पर्याय नाही कारण 10 दिवसानंतर आरूचा वाढदिवस आहे आणि आरूला खूप जास्त घाई झालेली आहे। तिला ड्रेस हवे आहेत, त्यासाठी आज मार्केटमध्ये जात आहोत। काल परवा पण गेलो होतो आम्ही, पण आज जायचं आहे आणि ऊन इतकं भयंकर आहे, खूप जास्त ऊन आहे। मुलांना घेऊन जावंसही वाटत नाही, पण तरी आता पर्याय नाही, त्यामुळे आम्ही लगेच आता फक्त 9 वाजलेले आहेत आणि उन्हाच्या आधी म्हटलं जायचं, पण तरी यायला तर 12-1 वाजणारच आहे। सो चला आता मार्केटमध्ये जाते। पिहूचं खरं तर काही काम नाही। पिहू बाळा, तू येऊ नको ना, तो तर येणारच। सो चला भेटूयात नंतर, स्टे ट्यून। आम्ही अकोल्याला मार्केटमध्ये जवळपास 10:15 वाजताच येऊन पोचलो आणि दुकानं पण उघडली नव्हती, तर त्यामुळे इथे मग मुलांना आईस्क्रीम वगैरे खाऊ घातलं। म्हटलं तेवढाच टाइमपास होईल। मुलांनी छान आईस्क्रीम एन्जॉय केल्या इथे आणि त्यानंतर मग हळूहळू दुकानं उघडायला लागलीत। अहोंनी थोडा नाश्ता पण केला आणि आम्ही इथे दुकानामध्ये आलेलो आहोत। हे ओल्ड क्लोथ मार्केटमध्ये सोनी म्हणून दुकान आहे। कशी नाही घालत जातात ती। आरोहीला ना अशा टाईपचे कपडे अजिबात आवडत नव्हते, त्यामुळे ते कपडे पाहून आरू खूप जास्त नाराज होत होती। तर तिला मी समजावून सांगितलं, बाळा बघून तर घे, कारण दुकानदार कसे आधी जे नवीन कपडे आलेले असतात फॅन्सी ते दाखवतात, पण तिचं ठरलेलं असतं तिला जीन्स टॉप किंवा कॅप्री असंच काहीतरी घ्यायचं असतं। आणि कसं आणि ते यूजमध्ये पण येतात अशा टाईपचे जर आपण ड्रेसेस घेतले तर ते यूज पण करता येत नाहीत जास्त, आणि तिला तर अजिबात आवडत नाहीत। आणि हे असे हा पॅन्ट तर खूप मला आवडला होता हा ड्रेस, पण पॅन्ट लूज होता, त्यामुळे ती प्रत्येक ड्रेस असा हात लावून पाहत होती आणि चेहरा बघा इथे तिचा खूप जास्त चिडत होती। तर तिला समजावून सांगितलं, 1600च्या मानाने एकदम सुंदर ड्रेस आहे, आपण तो 2400चा घेतला होता आणि हा ड्रेस मला खूप जास्त आवडला होता। विदाऊट जॅकेटसुद्धा तो खूप सुंदर दिसत होता, कलर खूप फ्रेश होता आणि सिक्वेन्स वर्क खूप छान होतं। पण आरूने अजिबात कोणत्याच ड्रेसला हात लावला नाही। शेवटी तिने जीन्स आणि 3-4 टॉप सिलेक्ट केले। तिला कोणताच ड्रेस आवडत नव्हता आणि हे इंडो वेस्टर्न होते, काही लॉंग फ्रॉक होते, 3 पीस होते, 4 पीस होते, पण तिला कोणताच अशा प्रकारचे ड्रेस ती कधी घालतच नाही, तिला आवडतच नाहीत। आणि त्यानंतर इथे पिहूसाठी पण आम्ही एक टी-शर्ट घेतलं। मी अहोंना बोलले की त्यालाही एक ड्रेस घेऊन घ्या, पण त्याला भरपूर ड्रेस आहेत आणि कसं वाढतं वय असल्यामुळे ते लगेच छोटे होतात। सो त्याला एक टी-शर्ट घेतलंच आणि त्यानंतर आम्ही एका चपलेच्या दुकानात आलो होतो कारण त्याला सँडल घ्यायची होती। त्याला सँडल घेतली। आलो तर आम्ही घरी आणि आता वाजलेले आहेत 1:30-2 वाजलेले आहेत। कपडे घेऊन आलेली आहे, म्हटलं चला जाऊबाईला कपडे दाखवते, म्हणजे येऊन 10 मिनिटं झालेली आहेत तसे। हे आरूचे कपडे आहेत आणि आरूने सर्व कपड्यांचे कलर म्हणजे एकच कलर घेतलेला आहे, खूप नको म्हणत होती। तर बघा पाटील हे टी-शर्ट घेतलं एक, सर्व पिंक शेड मध्ये, आणि दुकानामध्ये सर्व पिंकच टॉप दाखवत होते आणि फक्त व्हाईट पिंक असं वेगळे कलर तर अजिबात नव्हते। येलो किंवा ग्रीन कोणताच कलर नव्हता, फक्त हे 2 शेड मध्येच कपडे होते आणि तिला खूप आवडले। तर म्हटलं जाऊ देत, लहान आहे एवढा काही फरक नाही पडत। तर हे टॉप घेतलेलं आहे बघा, ते छान आहे, खूप जाड कापड आहे, हे नवीनच निघालेत आणि लूज पॅटर्न, आणि तिने सर्व टॉप हे लूज पॅटर्न मध्येच घेतलेले आहे आणि ती त्यामध्ये कम्फर्टेबल सुद्धा राहते। टेडी बिअर मुळे घेतलं ती नाही बघा तिचे कपडे। खरंच मला रिझनेबल प्राइस मध्ये कपडे मिळालेले आहेत, मी तिथेच घेते नेहमी। बघा हे, आणि हे बघा हे पण टॉप त्याच कलर सर्व सेम घेतले। मी किती नको म्हणत होती, आरोही ऐकत नव्हती आणि तिचे पप्पा सुद्धा ऐकत नव्हते। तर बघा याचा कलर पण सेम, पण हे टॉप ना खूप रिझनेबल प्राइस मध्ये मिळाले, फक्त 250-250चे होते हे। तर हे एक टॉप 250ला आणि आणखी एक आहे 250ला, कोणता आहे ते बघा खाली पडलं। आणि हे टॉप खूप छान पॅटर्न आले, हे खूप लूज आहे, आरोहीला असेच कपडे आवडतात लूज। तर हे एक टॉप आणि हे एक टॉप, हे दोन्ही पण फक्त 250-250ला मिळालेले आहेत। डेली यूज पण करता येतात, सोबत छोट्या मोठ्या ठिकाणी म्हणजे घालून पण जाता येते बाहेर पण। तर छान वाटले हे दोन्ही टॉप मला।
याचा हे तर मी चूज केलेला आहे कारण हा कलर मला भयंकर आवडला होता. पण हे तिन्ही टॉप जे आहेत ते दोघं बापलेकांच्याच पसंतीचे आहेत. हे झालं 3 आणि हे 4 टॉप. हे आरोहीला आवडलेलं नाही पण तिच्या पप्पांना हे टॉप इतकं जास्त आवडलं होतं म्हणजे आम्ही काउंटरवर गेल्यावर ते पुन्हा हे रिटर्न घेऊन आले. नाही हे घेस, मला हा कलर आवडला म्हणून. आणि खूप छान दिसतं तिच्या अंगावर, पण तिला हा कलर ती बोलते जुनं दिसते खूप फेंट कलर असल्यामुळे. पण छान गोड कलर आहे, मला आवडलं होतं. पण म्हटलं नको इतके कपडे कशाला घ्यायचे तर म्हणून. पण तरी त्यांनी काउंटरवर पुन्हा गेलेत रिटर्न आणि काउंटरवर घेऊन आले. ते असे 3-4 टॉप घेतले तिने. आणि हा एक पॅन्ट घेतलेला आहे. याची क्वालिटी पण खूप छान आहे. आरूला एवढे सारे ड्रेस घेतले आणि पिहूला त्यांना म्हटलं घे तरी पण घेतले नाही. का? कारण आरूचा वाढदिवस आहे त्याचा नाहीये म्हणून. पिहूला फक्त एक टी शर्ट घेतलं आणि त्याला खरंच भरपूर ड्रेस आहेत आणि त्याचं वाढीचं वय असल्यामुळे कसं लगेच छोटे होतात त्यामुळे. तर पिहूला हे टी शर्ट घेतलेलं आहे. झाली आमची शॉपिंग. बस एवढं घ्यायसाठी आम्ही गेलो होतो. 2-3 तास लागलेत आणि भर उन्हात घरी आलो. पण कपडे छान मिळाले आणि कमी रेटमध्ये तर छानच आहे. हे पिऊचं टी शर्ट तर फक्त मला वाटते 350 रुपयालाच मिळालेलं आहे. आणि कुठे चालली बाळा तू आता? केवढा खाली? फ्लोअरवर खेळा, खाली नाही जायचं, खूप ऊन आहे. बघा आवडले का ते कपडे? पण हे सर्व ड्रेस म्हणजे हे 3 शेड तर मला हे 2 तर बिलकुल सेम वाटतं. बघा या दोघांमध्ये हा तरी थोडा पेंट आहे. काय काय मला प्लीज काही यम्मी बनवून दे. हा अशी रिक्वेस्ट करायची, माझ्यावर ओरडायचं नाही. मी अशी छान साडी घातलेली आहे, मी रील्स बनवत आहे आणि पिहूला हा आणि पिहूला आता काहीतरी यम्मी बनवून पाहिजे. हा पिहूचा ड्रेस छान आहे ना. पिहू म्हणते माझ्या ड्रेस बद्दल विचार. आणि खायला आम्हाला पाहिजे फ्रेंच फ्राईज. नाही बोला मग तुला काय पाहिजे? फ्राईज. अरे यार रोज संध्याकाळी तुम्हाला काय देऊ बनव? फ्रेंच फ्राईज. ते पण तिखट वाले. तिखट फ्रेंच फ्राईज तिखट वाले. बस झालं. हा अच्छा बनवते. ओके डिमांड पूरी हो रही है. अब जगेगा. आता साडी चेंज केली कारण साडीने खूप गरमी होत होती. तर हे छान कारण गाऊनने मोकळं मोकळं वाटतं. आणि मुलांची फरमाईश आहे की मम्मा फ्रेंच फ्राईज बनवून दे. आणि बाहेर गेलो होतो तेव्हा मी त्यांना काहीच बाहेरचं खायला दिलेलं नाही. आईस्क्रीम तेवढी त्यांनी खाल्ली फक्त. तर म्हटलं तुम्ही घरी चला, जे पाहिजे ते बनवून देईल. म्हणून त्यांनी आता फ्रेंच फ्राईजची फरमाईश केलेली आहे. तर त्यांना फ्रेंच फ्राईज बनवून देते आणि त्यानंतर स्वयंपाकसुद्धा करायचा आहे. सो चला लागा कामाला. तर इथे फ्रेंच फ्राईज बनवण्यासाठी मी 2 आलू स्वच्छ धुवून घेतलेत आणि त्यानंतर त्याची साल व्यवस्थित काढून घेतलेली आहे. आणि त्यानंतर आपल्याला हे आलू छान लांबट असे बारीक बारीक त्याचे काप करून घ्यायचे आहेत. आणि 10 मिनिट हे आपल्याला पाण्यात भिजत घालायचे आहेत. त्यामुळे काय होते ते तेल कमी पितात. आणि त्यानंतर छान सर्व पाणी काढून घेतलं, ताटात पसरवून घेतलेत आणि कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे 1 चम्मच. आणि फ्रेंच फ्राईज छान क्रिस्पी यावेत म्हणून मी 1 ते 1.5 चम्मच यामध्ये तांदळाचं पीठसुद्धा घालते आणि हेल्दी पण राहतं. आणि अर्धा चम्मच यामध्ये मीठ ॲड करत आहे आणि छान ते अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि इकडे मी कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे तापायला. तेल व्यवस्थित तापत आलं की त्यामध्ये मग आपल्याला अशा प्रकारे फ्रेंच फ्राईज सोडायचे आहेत आणि छान मीडियम फ्लेमवर आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. लो फ्लेमवर तळलेत ना तर ते तेल पितात आणि हाय फ्लेमवर तर ते वरनं जळून येतात आणि आतनं कच्चे राहतात. तर अशा प्रकारे छान मीडियम फ्लेमवर जर आपण तळलं ना तर व्यवस्थित आतपर्यंत ते तळल्या जातात आणि वरनं तर खूप छान क्रिस्पी होतात. आणि अशा प्रकारे मी 2दा छान पूर्ण फ्रेंच फ्राईज तळून घेतलेले आहेत. झाले का पिऊ हातपाय धुवून? घे चल. कुठे बसतो तू? काय झालं? आवडलं नाही का तुला? का बरं? टीव्ही लावल्याशिवाय तुला धकत नाही का? चल खा. लागली. मम्मी किती यम्मी आहे.
अजून नाही मिळणार, एवढंच खा. मुलांना फ्रेंच फ्राईज बनवून दिलं, त्यानंतर स्वयंपाक केला, जेवण पण झालीत आणि आता जवळपास 8:30. मी आता छान झोपणार आहे. जाऊबाईत गेल्या खाली फेरफटका मारायला, चल बोलल्या, पण खरंच आज इतकं जास्त एक्झर्शन झालं आणि एक्झर्शनपेक्षा ते उन्हात गेल्या आल्यामुळे ना खूप जास्त थकवा आलेला आहे. त्यामुळे आता अजिबात हिंमत नाही की खाली जाऊ दे, फेरफटका मारू दे, म्हणून जाऊबाईला आरोही सोबत पाठवलं. पिहू मात्र गेला नाही. पिहू बोलला मम्मा तू चल. मी म्हटलं नाही, मी येऊ शकत नाही, तर तो टीव्ही बघतोय. सो चला आता छान झोपी जाते आणि डोळे पण बघा कसे लाल लाल दिसत आहेत. आता छान झोपी जाते. आजचा ब्लॉग बस इतकाच. आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका छान 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 ब्लॉग सोबत. तोपर्यंत बाय, टाटा.